आज सकाळपासून 3 वेगळी शहरं आम्ही व्हिजिट करून आलेलो आहोत. तिकडच्या मेडिकल हॉस्पिटल्स असतील, तिथे जाऊन डीन्स यांच्यासोबत चर्चा केली. इकडचे डीन मला खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्येच भेटले. त्यांच्या तिकडच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये मला वाटतं तिथे ते इन्व्हेस्टिगेशनसाठी काही गेलेले, काही कामासाठी गेलेले. आपल्याच माध्यमातून मागच्या आठवड्यात गेल्या 10 दिवसांमध्ये 2-3 शहरांमध्ये महाराष्ट्राच्या कॅज्युअल्टीजमध्ये, डेथ्समध्ये एक स्पाईक आलेलं दिसत होतं, कळत होतं. आणि आपल्या माध्यमातून ऑफकोर्स ह्याच्यातून देशभरात आणि महाराष्ट्रभरात चर्चा झाली. ह्यावेळी अनेक वेगळी कारणं असू शकतात. त्याला काही नॅचरल, अननॅचरल, मग काही मेडिकल कारणं असू शकतात. पण मला वाटतं ह्याच्यात कुठेही राजकारण न करता मार्ग काय पुढे ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. जरा दादा, मार्ग काढणं गरजेचं आहे. मार्ग नक्की काय असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे ह्याच्यावर थोडं फोकस करत असताना आपण पाहिलं असेल, उद्धव साहेबांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेतलेली 2-3 दिवसापूर्वी. आणि त्याच्यात आम्ही हीच चर्चा करत होतो की डीन्सची, डॉक्टर्सची, रेसिडेंट डॉक्टर्सची, नर्सेसची, मेडिकल स्टाफची हीच सगळी यंत्रणा होती, हीच सगळी टीम होती, ज्यांच्या कामामुळे आपल्याला कोविडच्या काळात जगभराने आपलं कौतुक केलेलं महाराष्ट्र राज्य म्हणून WHO पासून आपल्या देशात वेगळ्या वेगळ्या संस्थांनी आपलं कौतुक केलं होतं. आणि म्हणून ठाम विश्वास हा आहे की ह्या यंत्रणेकडून काही कमी पडत नाही, काही कमी पडायला देत नाही. पण कुठे ना कुठेतरी काहीतरी वेगळं असावं, काहीतरी चुकलं असावं. हे कुठे असेल, काय असेल ह्याचा शोध घेण्यासाठी आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितलं वेगळ्या वेगळ्या डीनशी चर्चा करा आणि मार्ग काय काढू शकतो आपण, हे काय नक्की करायला पाहिजे ह्याच्यावर थोडं फोकस केलं पाहिजे. ह्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन ह्या तिन्ही मेडिकल कॉलेजेसना जाऊन आल्यानंतर 2 गोष्टी प्रामुख्याने आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. पहिली गोष्ट हीच आहे की औषध पुरवठा जो आहे, आधी हॅफकिनमधून व्हायचा, आता कुठेतरी प्राधिकरणातून होतो. पण तो औषध पुरवठा मागच्या वर्षीपासून आत्तापर्यंत कुठे ना कुठेतरी हा फ्लो डिसरप्ट झालेला आहे. आत्ता पण आम्ही आकडे ऐकत होतो, मला वाटतं इकडेच मागणी होती साधारणपणे 258 ड्रग्सची, जे औषधं असतात त्याची, मिळाले त्यांना हॅफकिनकडून 22. आणि ह्या वर्षी मला वाटतं किती 8 की 9 मिळालेत, 3 मिळालेत. म्हणजे 258 मागणी आहे वेगळ्या वेगळ्या ड्रग्सची, वेगळ्या वेगळ्या औषधांची, आणि मिळतात मागच्या वर्षी 22 आणि आत्ता 3. मी तेच डीन साहेबांना विचारत होतो की तुम्ही मॅनेज नक्की कसं करता. त्यांनी त्यांच्या लेवलवर मॅनेज करायला लागतं. डॉक्टर्स मग जी काही मेहनत करत असतात उपचार करण्याचं, त्याच्यातून आपण पाहता की मग ते स्वतः काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करतात आणि औषधं गोळा करण्याचा प्रयत्न करतात. पण हा जर बेसिक सपोर्ट शासनाने किंवा प्रशासनाने दिला नाही तर आपली यंत्रणा तरी कसं काम करेल आणि असे स्पाईक्स येणार नाहीत तर अजून काय होणार, हा एक मोठा प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पाहिलं तर आपण तर नांदेड असेल, इथे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि इतर कुठच्याही शहरात गेलात तर अजूनही खूप पदं ही रिक्त आहेत. मुंबईत पण परवा मी एक घटना झालेली, मला वाटतं गोरेगावमध्ये आग लागली तर तिथे ट्रॉमा केअर सेंटरला गेलो, BMC चालवतं, तिथे देखील पदं रिक्त आहेत. 29 जुलैला खरं हा मी विषय घेतलेला, कारण मला मुंबईच्याच काही हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्सनी हा विषय माझ्यासमोर आणलेला. नाव ते त्यांनी सांगितलं घेऊ नका म्हणून मी घेत नाही, कारण त्यांना अडचण होईल. पण मुंबईमध्ये देखील BMCची हॉस्पिटल्स असतील, आता ते अर्थात नाकारतील मी बोलल्यानंतर, पण त्यावेळी जुलै आणि ऑगस्टमध्ये एक्सरे फिल्मचा स्टॉक असेल तो कमी पडत होता, औषधं कमी पडत होती, IV फ्लुइड्स असतील हे कमी पडत होते. आणि हे सगळं म्हणजे स्टाफची कमतरता, औषधाची कमतरता, आणि पेशंट्स हे वाढत जातात. खरं जर पाहिलं तर ह्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाळ्याचे जे महिने असतात त्याच्यात व्हायरल फीवर असेल, फीवर क्लिनिक्स वाढवायला लागतात, वेक्टर बॉर्न डिसीज असतात त्याचं नियंत्रण करायला लागतं, मलेरिया, डेंगीसारखे प्रकार वाढायला लागतात. पेशंट दुप्पट किंवा टिप्पट होतात. आणि आपल्या जे शहर आहेत, मध्यवर्ती शहर आहेत, इथे आजूबाजूच्या जिल्ह्यातून पण अनेक पेशंट्स येत असतात, पेरिफेरलमधून रिफर झालेले असतात, वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटल्समधून रिफर झाले असतात. सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून जे पेशंट्स आपल्याकडे येतात त्यांच्यावर उपचार नीट होणं हे आपल्याला अपेक्षित असतं. मी पुन्हा एकदा सांगेन, आपले डॉक्टर्स असतील, रेसिडेंट डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, जे काही करायचं ते पूर्ण 24 तास करण्याचा प्रयत्न करत असतात. पण जे आरोग्य खात्याने किंवा वैद्यकीय शिक्षण खात्याने ह्यांना सपोर्ट दिला पाहिजे तो कुठे ना कुठेतरी कमी पडतो. अर्थात बातमी आल्यानंतर आम्ही पण आंदोलन करू शकलो असतो, आम्ही पण मोर्चे काढू शकलो असतो, आम्ही ह्याच्यावरनं राजकारण करू शकलो असतो. पण मला वाटतं राजकीय वर्गाने एकदा प्रेसमधून ही बातमी आल्यानंतर की अशी सगळी परिस्थिती आहे, कुठे ना कुठेतरी आम्ही पण विचार केला पाहिजे की ह्याच्यात रिफॉर्म्स नक्की काय आणले पाहिजेत. आपण आत्ता मी तीच चर्चा करत होतो की साधारणपणे DPCतून जो फंड येतो तो पुरेसा आहे का. मग DPCच्या फंडसाठी जी काही मागणी असते ती परत त्यांना शासकीय मंजुरी, प्रशासकीय मंजुरी मिळेपर्यंत 1-1.5 महिना 2 महिना निघून जातात. दुसऱ्या बाजूला जे नॉन DPC फंड्स येतात सरकारकडून
ते साधारणपणे 70% असतात. तर 40%चं त्यांनी काही काल सांगितलेलं आहे, तोंडी सांगितलेलं आहे, पण अजून आदेश आले नाहीत. पण एक गोष्ट आहे की सन्माननीय हायकोर्टाने ह्याची दखल घेऊन जेव्हा सुमोटो केस सुरू केली त्यानंतर आत्ता आपण पाहाल की लगेचच ह्या काही प्रक्रिया वाढलेल्या आहेत, ह्याला जोर मिळालेला आहे. एक एम्प्लॉयमेंटचं असेल, हे रिक्त पदं भरण्याचे असेल, पण अजूनही ते पोर्टल बनतं आहे. धोका हाच आहे. एक या सगळ्यामध्ये एक म्हणजे मान्य करा अथवा मान्य करू नका, परसेप्शन जे आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचं ते खराब होत चाललेलं आहे. लोकांना असं वाटतं की 50 लोक गेले, 100 लोक गेले, असं जे आकडे येतात 4-5 दिवसाचे, 4-5 मेडिकल कॉलेजेस एकत्र आकडे हो सगळ्या मीडियामध्ये. यातले अधिक जे पेशंट असतात ते सिरियस झालेले असतात प्रायव्हेटमध्ये, मग गव्हर्नमेंटमध्ये येतात. ते तुम्ही माहिती घेतली असेल. किंवा काही पेशंट असे असतात डेट सुद्धा झालेले असतात, डिक्लेअर डेट करायला ब्रॉड डेट सुद्धा इथं येतात. तुमच्या या सगळ्या आंदोलनामुळे, तुमच्या सगळ्या याच्यामुळे परसेप्शन जे खराब झालेलं ऑलरेडी ते आणखी खराब होईल. आणि जो जे ज्या सामान्य माणसासाठी मला सांगा आंदोलन कुठचं केलंय? आंदोलन नाही, तुमच्या या सगळ्या आज मी कुठे राजकीय कुठे बोललो? नाही, मला तुम्ही एक मिनिटं, मला तुम्ही सांगा आता, मी पिनपॉईंट करून तुम्हाला विचारतो परत की मी आंदोलन कुठे केलं? हाफकिनचा विषय आत्ताच बोललो ना. अहो साहेब, मी आत्ता पहिल्यापासून काय बोलतोय? तुम्ही कोणाच्या वतीने प्रश्न विचारताय? तुम्ही एक मिनटं, गोष्ट सोपी आहे. मी तेच आज सांगतोय तुम्हाला की आम्हाला पण आंदोलन करता आलं असतं, आम्हाला पण राजकारण करता आलं असतं, आम्ही इथे बाहेर हंगामा करू शकलो असतो. पण मी परत तेच सांगतोय की आज मी इथून मार्ग काढायला आलेलो आहे. आत्ता मी मंत्री महोदयांचं नाव घेऊन आंदोलन आणि राजकारण करू शकतो याच्यावरनं. जे मुख्यमंत्री इथे आले नाहीत, फिरकले नाहीत पुरानंतर पण आणि ह्या सगळ्या घटनेनंतर त्यांच्यावर नाव पण घेऊन राजकारण करू शकतो मी. पण राजकारण करायला आलेलोच नाही आहे. कारण मी परत सांगतो की हीच यंत्रणा आहे ज्यांनी कोविडच्या काळात 24 तास काम करून जगाचं कौतुक मिळवलेलं आहे. पण जर ह्यांना सरकारकडून आणि हॅफकिनकडून पुरेसं पाठबळ औषधांमध्ये आणि स्टाफिंगमध्ये मिळालं नाही तर ही परिस्थिती अशीच बिघडत जाणार. आणि हे मी जुलैपासून बोलतो आहे. आत्ता परत मी तुम्हाला सांगतो की मी कोणाचं नाव न घेता बोलतो आहे आणि राजकारण न करता बोलतो आहे. आपल्याकडे खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णाला सुट्टी देताना अशी काही पॉलिसी नाही, कारण की पैसे खुद्द अधिष्ठाताने सांगितले की पैसे संपले की त्यांना हाकलून दिलं जातं. असं वाटत नाही की त्या संदर्भात जर पॉलिसी आली तर त्याला एक मला वाटतं दुसरी गोष्ट ह्याच्यात पाहण्यासारखी की ज्या सुट्ट्या आलेल्या 3-4 दिवस सुट्ट्या होत्या त्याच्यात काही काही ठिकाणी सुट्टीची यादी जी काही शेड्युलिंग असतं ड्युटीचं ते झालं की नाही हे एक वेगळ्या चौकशीची गोष्ट असेल. पण चौकशी करून मी पुन्हा एकदा सांगतो, 2 गोष्टी होतील. डीन्सवर काहीतरी कारवाई होईल किंवा ते प्रायव्हेट हॉस्पिटलच्या कुठच्या डॉक्टरवर कारवाई होईल. पण हे लोक आहेत जे 24 तास तुम्ही कधी फोन केलं तरी इमर्जन्सीमध्ये जातात. जे औषधं कमीशी पडतात ना, ही घटना घडायच्या आधी मी जुलै 29ला ट्विट केलेलं ते बघा. औषधाचा पुरवठा हॅफकिनकडून असेल किंवा सरकारकडून असेल झालं नाही. त्या महापालिकेत मी मुंबई महानगरपालिकेचे आत्ता जे प्रशासक आहेत त्यांना पण विचारलेला प्रश्न की मूळ मुद्दा आहे की जे काही औषधं लागतात ती आहेत का. आत्ता मी तेच हॅफकिनचं सांगत होतो. मागच्या वर्षी 258 औषधं मागितलेली, 22 आली, यावर्षी 3 आलीत. तर जर पाठबळ जे लागतं ह्या डॉक्टर्सना तेच दिलं नाही. आता मी परवा आपल्याच माध्यमातून पाहिलं, चंद्रपूरमधली एक व्हिडिओ आला माझ्याकडे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सांगितलं जातं की तुम्ही प्रायव्हेट कुठच्या ह्याच्या दवाखान्यातून औषधं घ्या. तर ही जी परिस्थिती आहे ना ह्याच्यावरनं लोकांचा विश्वास उडायला लागेल. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आपल्या ह्या मेडिकल कॉलेजेसमध्ये आले पाहिजेत. डीन्सना जास्ती पॉवर्स दिल्या पाहिजेत. डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. मला वाटतं ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. पण या सगळ्यामध्ये आता जे आकडे मृत्यूचे आकडे आहेत त्याच्यामुळे मेडिकल प्रशासन सांगताय की वेळेवरती जे रुग्ण खाजगीमधनं इथे येतात त्याच्यामुळे ताण जो वाढतो आणि शेवटच्या घटकेला त्यांना व्हेंटिलेटर असेल तर इकडे पाठवतात. तर त्याच्यावरती काहीतरी करणार आहे का, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा असं तुम्हाला वाटतं? बघा, ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक, कारणं दाखवायची तर 100 दाखवू शकतात. पण पुन्हा एकदा मी सांगतो की ह्याच्यात कुठेही कोणाला दोषीच्या ह्याच्यात न उभं करता माझा मुद्दा हाच राहील की ते झालं, त्याच्यावर चौकशी तर चालू झालेली आहे, हायकोर्टाने स्वतःहून घेतलेली केस. पण पुढे काय, म्हणजे जे झालं त्याच्यावर एक तर चौकशी होणं गरजेचं आहे, त्याच्यात सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. पण पुढे हे जे विषय आपल्याला 2 नाही 10 ठिकाणी जर तुम्ही गेलात तर हेच 2 विषय येतील, रिक्त पदं आणि औषधांचा पुरवठा जो होत नाही आहे. आता प्राधिकरण, मी मला वाटतं परवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचलं की 700 कोटी त्या प्राधिकरणानं दिलेत, पण अजूनही खर्च झालेले नाही आहेत. आपले महामंडळ 2017 मध्ये स्थापन झालं आपल्याकडे. 2017 ते आता 2023 पर्यंत सगळ्याच शासकीय रुग्णालयांना त्यांनी औषध पुरवलं नाही. त्यावेळी तुमचंही सरकार होतं तर तुम्ही त्यावेळेस स्टँड नक्कीच. पण आमच्याकडे कोविड होतं आणि तुम्ही पाहिलं होतं की कोविडच्या काळी कसं काम झालेलं होतं. आकडे खरे आम्ही बोलत होतो, जबाबदारी घ्यायला आम्ही पुढे होतो. काल परवाकडे आरोग्यमंत्रींनी काय स्टेटमेंट दिलं की त्यांची जबाबदारीच नाही, पूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार आहे. मूळ मुद्दा हाच आहे
की अशा जेव्हा घटना घडतात ना, लोकांनाही माहिती असतं की काही काही घटना ह्या कठीण प्रसंग असतो राज्यावर, पण कोणीतरी पुढे येऊन जबाबदारी घेणं गरजेचं असतं. हापकी मुळात दीपक सावंतांनी आणलेलं आहे जुन्या काळामध्ये. आता ते टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. कुपोषण काय झालं कुपोषणाचं? मला एक विचारायचं होतं की तुम्ही 3 हॉस्पिटलला व्हिजिट दिल्यानंतर तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं की कसे रिफॉर्म्स असायला पाहिजे, काय असायला पाहिजे? 2-3 गोष्टी तुम्हाला एक आहेत उदाहरण जी. देतो की जसं नर्सेस रेशो हा वर्षानुवर्ष तुमचं सरकार हो. असेल, त्याच्या आधी तुमचं सरकार असेल, अजून कोणाचं असेल, एक नर्स ही ICU मध्ये काम करते. ICU मध्ये एका पेशंट मागे एक नर्स लागते बरोबर. आणि नर्स इज द बॅकबोन. तर हे सगळं जोपर्यंत जिथे जीवाशी खेळ आहे, तुम्ही ऑल स्टेट गव्हर्नमेंट कॅन हॅव लॅक ऑफ स्टाफ, पण हॉस्पिटल सारख्या ठिकाणी असं का बरं? नाही, 2-3 गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो मी जे काही आत्ता ऑब्झर्व केलं ह्या 3-4 हॉस्पिटल्समध्ये, आणि मी जुलैपासून जे बोलत आलेले ते, पहिली गोष्ट म्हणजे डीन्सवर जास्ती विश्वास ठेवून मला वाटतं त्यांना जास्ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल पॉवर्स दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांना तिकडच्या तिथे जसं आपण डॉक्टर्सना इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये निर्णय घेण्याचा आपण अधिकार देतो स्वतःबद्दल, तसं ह्या मेडिकल कॉलेजेसबद्दल किंवा हॉस्पिटल्सबद्दल MS असतील किंवा डीन्स असतील किंवा जे काही पदं निर्माण करायचे असतील, पण ती पदं एक तर भरणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्यांना अधिकार जास्ती दिले पाहिजेत, औषध खरेदीपासून सगळे. दुसरी गोष्ट म्हणजे जो काही आत्ता फीडबॅक आला ना, इथेच मला वाटतं 20 कोटीचं रोबोटिक सर्जरीसाठी प्रस्ताव मागच्या वर्षी गेलेला, तो अजून त्याच्यावर पुढे काही झालं नाही, फंड लॅप झाला. आत्ता परवाच्या हायकोर्ट ऑर्डरनंतर सांगितलं आहे की फंड ट्रेजरीतून परत मेडिकल कॉलेजला द्या. प्रशासकीय मान्यतेला जी वेळ लागतो ना, की कशाला गरज आहे का, ते मला वाटतं आपण जास्ती ह्या डॉक्टर्सवर आणि डीन्सवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तर ते पहिली एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी परत एकदा विनंती करीन सगळ्याच पालकमंत्र्यांना, ज्यांनी आत्ता पालकमंत्री पदांना भांडून झालं असेल तर, की आत्ता जसं नांदेडमध्ये परिस्थिती आहे, मी पाहिलं की तिथे जे काही इतर विषयांसाठी आंदोलन झालं, परवा स्वच्छतेसाठी आंदोलन झालं, मग तिकडच्या खासदारांनी स्टंट केला, मग ते काही बाथरूम साफ करायला लावलं, हे काही कामं डीनची नसतात. पण जी काही मागण्या त्यांनी केलेल्या आहेत ना, कचऱ्याचं विलगीकरण असेल, कचऱ्याचं उचलण्याचं असेल, ते महापालिकेवर तिकडच्या MOU झालं आहे, पण महापालिका काम नाही करत आहे. तिकडचं गटाराचं पाणी साफ करायचं आहे किंवा गटार साफ करायचं आहे, पण ती जी यंत्रणा आहे तिथे काम नाही करत आहे. पोलिसांना सांगितलं बंदोबस्त लावा, पण तेवढा बंदोबस्त पाहिजे तसं मिळालेलं नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे की या छोट्या गोष्टींवर जर आरोग्य विभागाने प्रत्येक महिन्यात एक जरी रिव्ह्यू घेतला, तरी इतर ज्या यंत्रणेने काम केलं पाहिजे. जसं आम्ही मुंबईत कसं काम करायचो की साधारणपणे BMC 25 वर्ष हाताळत असताना एप्रिल-मे पासून बैठका सुरू करायचो की ह्या मॉन्सून जे डिझिजेस असतात, मलेरिया, डेंगी किंवा फॉगिंग करायला पाहिजे का, मग नंतर त्याचं ॲक्शन प्लॅन काय असायला पाहिजे, फीवर क्लिनिक असायला पाहिजे का, ह्या काही गोष्टी बेसिक आहेत. आणि ह्या गोष्टी जर आपण प्रोटोकॉल म्हणून लावल्या, कोणाचंही सरकार असो, पुढे आमचं सरकार असो, कोणाचंही असो, तर मला वाटतं सरकारपर्यंत किंवा मंत्री महोदयांपर्यंत पोहोचण्याची गरजच नाही लागणार. त्या लेवलला त्या विषय सुटत जाईल. मुळात सर GMC मध्ये कसं आहे, GMC मध्ये मेडिकल एज्युकेशन आणि हॉस्पिटल असे 2 विषय हो. आणि दोन्ही विषय एकच व्यक्ती handle आणि काय झालं प्रॉब्लेम की ते मग शिकवायला वेळ कधी देणार, हा पण विषय झाला आहे. मग असिस्टंट प्रोफेसर्सना अजून प्रमोशन नाही मिळत आहे, हा एक वेगळा विषय झालेला आहे. पण सुरुवात जरी बेसिक्सपासून आपण केली ना, मी जास्ती खोलावर जाणार नाही, कारण काही म्हणजे लोकांना वाटेल, तज्ज्ञ मंडळी वाटेल मी तज्ज्ञ हे बोलतो आहे, पण बेसिकच गोष्ट एकच आहे की मला वाटतं डीन्सना जास्ती विश्वास ठेवून त्यांना अधिकार जास्ती देणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे औषध खरेदी जी व्हायला पाहिजे ती वेळेत व्हायलाच पाहिजे. सगळीकडे औषध कमी पडत आहेत हे आहे. आणि मी परत एकदा सांगतो, म्हणजे अक्षरशः विनम्रपणे सांगतो की 29 जुलैचा माझा ट्विट हाच आहे. आम्ही त्या दिवशी KMला त्या डॉक्टरसाठी वगैरे पण मोर्चा काढलेला, त्यांच्यासाठी मोर्चा काढलेला की ह्यांना तुम्ही 24 तास काम करायला लावता, ड्युट्या वाढवून दिलेल्या आहेत, जबाबदारी वाढलेली आहे. आणि सगळीकडे होणार आहे, जिथे जिथे मध्यवर्ती शहरं आहेत तिथे कितीही तुम्ही बेड्स लावले तरी दुप्पट पेशंट्स येणार आहेत. कारण अपेक्षा हीच असते की एखादे मोठे हॉस्पिटल किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार होईल, पण त्या सपोर्टला आपल्याला स्टाफ हा वाढवायला लागणार, हे आता आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. सर याचा घटनेला घेऊन तुम्हाला काय म्हणायचं आहे? अधिकाऱ्यांना शौचालय साफ करायला लावलं. बघा, एक स्वच्छता करणं मुळात काही चुकीचं नाही, पण ज्या प्रकारे करायला लावलं आणि त्यांचं काम नसताना किंवा त्यांना ज्या दादागिरीने करायला लावलं, या स्टंटबाजीने काही होणार नाही. मी जसं सांगितलं ना, ती स्टंटबाजी आम्ही पण आत्ता येऊन करू शकलो असतो, आरोप लावायचे तर आम्ही पण लावू शकलो असतो, पण तुम्ही सरकारमध्ये जी घटनाबाह्य आहे, त्याच्यात जे पक्ष चोरलेले आहेत ते सगळं करून तुम्ही त्या सरकारमध्ये बसलेले आहेत, आता तेवढं तरी तुम्ही करा. सर, या तिकडी सरकारमध्ये एकाचं पायपोस एकाच्या पायात अशी परिस्थिती दिसते आहे का की जेणेकरून हे जे कारण होऊन राहिलेलं की औषधे नाही आहे, लोक मरतात आहे, आपल्या लोकांना यावं लागतं, निवडणुकीला सामोरं हे लोक कसे जातील किंवा एक आहे बघा, राहणार आहे? राजकारण करायला 24 तास तुम्ही करू शकता, पण जेव्हा सत्तेच्या पदी बसता तेव्हा थोडा फोकस थोडा तरी ह्यांच्याकडून अपेक्षित होता की ह्या काही गोष्टींवर करणं गरजेचं आहे.
जसं मी आधी पण बोललो की आमदार विकत घ्यायला यांच्याकडे आहेत, मग हे का नाही. धन्यवाद. वेळेनुसार नवीन नवीन वैद्यकीय ज्या शाखा येत आहेत, आता आयसीयूमध्ये काम करायसाठी लागतात. आतापर्यंत एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ना हा झालेला आहे ना हा सेवा देतात. रुग्णालय नवीन शाखा तयार झालेली आहे, ते फक्त रुग्णालय ऍडमिनिस्ट्रेशन बघतं. आता एकाही वैद्यकीय महाविद्यालयात MS आणि डेप्टी MSचं जे पद आहे महत्वाचं, ते रुग्णालय जे प्रमुख असतात ते सर्व प्रभारीवर चालवल्या जातात. हो. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, एकच आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढण्याचा प्रयत्न करतोय, आपण हे सगळं करतोय, पण ते डीन्स किंवा ते प्रोफेसर्सवर किती तुम्ही दबाव टाकणार, किती प्रेशर टाकणार, किती तुम्हाला एक्सपेक्टेशन आहे त्यांच्याकडून की त्यांनी शिकवावं पण आणि हे सगळे केसेस हँडल कराव्या. तर मला वाटतं एक गरजेचं आहे की महत्त्वाचं वेळेच्या वेळी प्रमोशन होणं गरजेचं आहे. दुसरं जसं मी सांगितलं की रिक्त पदं आता इथेच मला दिसत आहेत, एकूण पदं रिक्त आहेत 1030 आपण जिथे बसलो तिथे. आता ही कधी भरणार? तर मी त्यांना विचारल्यानंतर ते काही पोर्टल अजून ते IBPS की कुठची कंपनी ते अजून बनवत आहे, मग कमीत कमी 2 महिने जाणार. परत एकदा मी सांगतो की हे सगळं दोषी तुम्ही फायनली कोणाला ठरवणार? जसं आता ते नांदेडच्या डीनवर केस झाली तसंच होणार आहे, पण त्यांचा दोष काय याच्यात? मुळात जे प्रशासकीय बॅकअप पाहिजे, शासकीय बॅकअप पाहिजे, तुम्हाला औषधं वेळेवर आली पाहिजेत, हॅफकिनकडून असेल किंवा प्राधिकरणाकडून असेल, डॉक्टर्सची शेड्यूल लावायला पाहिजे, ड्युटी लिस्ट लावायला पाहिजे, हे सगळं जे काम आहे हे पण जर तुम्ही हॉस्पिटल्सवर सोडायला लागलात तर मग शासन कशासाठी? काहीच नाही. सिनेटचा कार्यक्रम जाहीर करण्यास सांगितलेला आहे, हायकोर्टाने आदेश दिलाय 25 तारखेपर्यंत सादर करा. मला वाटतं ते एक आहे, पण त्याचसोबत आज 5 राज्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि परत राजकीय नाही बोलत, पण महत्त्वाचं म्हणजे 5 राज्याच्या निवडणूक लागल्या असल्या तरी आपल्या महाराष्ट्रातले 2 लोकसभा मतदारसंघ पुणे आणि चंद्रपूर खरं तर मागच्या महिन्यात ज्या लोकसभेच्या बायपोल झाल्या होत्या त्याच्यात पण होऊ शकले असते, पण अजूनही ते 2 लोकसभेना लोकसभेमध्ये अजून जागा नाही त्या मतदारसंघांना. MP लॅड फंड येणार कुठून? जे काही निवडणुकीच्या आधी बजेट येईल किंवा जे काही डिसेंबरमध्ये कुठच्या बिलवर चर्चा होईल, पुण्याचं म्हणणं किंवा चंद्रपूरचं म्हणणं, तिकडचे जेव्हा रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत तर म्हणणार कोण तिथे? चलो, थँक्यू. जुडेगा भारत, जीतेगा इंडिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.